वाटेवरल्या पाऊलखुणा प्रकरण 11. हळूहळू मी स्वावलंबी बनलो. सायंकाळी 6:30ला जेवण झाल्यानंतर 6:15पर्यंत इकडे तिकडे फिरणं, बातम्या ऐकणं, तसंच 7:15 वाजता सायंकाळची प्रार्थना होत असे. प्रार्थनेनंतर अगदी कंपल्सरी 9:30 वाजेपर्यंत अभ्यास करावा लागत असे. मला आता 100पर्यंत अंक लिहिता वाचता यायला लागले होते. बेरीज वजाबाकी करणं जमू लागलं होतं. तसंच 5-6 गट म्हणजे निम्म्याधिक 12 खडी तयार झाली होती. पहिल्याच दिवशी प्रल्हाद देशपांडे मला 1-2 लिहवण्यास शिकवत होता. 2 दिवस त्याने छान शांतपणे शिकवलं. परंतु नंतर तो डोक्याने माझ्या डोक्याला मारू लागला. प्रल्हादची एक सवय होती, तो त्याच्या डोक्याने दुसऱ्याला मारत असे. हे शहाजी आणि गोपाल यांना आवडले नाही. शहाजी म्हणाला की परल्या नवीन मुलास डोक्यानं मारतं का बे? काही शिकवू नको त्याला, मी शिकवतो. मग मला शिकवण्याची जबाबदारी शहाजीने त्याच्याकडे घेतली. 9:30ला झोपण्याची वेळ होत असे. त्यानंतर प्रत्येकाने किमान 10ला झोपायला हवं असा नियम होता. रक्षाबंधनाहून आल्यानंतर आता मी रात्रीचं जेवण सुरू केलं हे वर सांगितलंय. वसतिगृहात इकडे तिकडे फिरण्याची मला सवय होऊ लागली होती. भोजन कक्षातून स्वतःच्या रूमवर जाणं, स्वतः बाथरूमला जाणं, तसंच आंघोळीसाठी जाणं हे सगळं मी एकटा करू लागलो होतो. एक दिवस मधल्या सुट्टीत मी बिछाण्याजवळ गोविंदच्या पलंगाखाली गेलो. बिछाण्यात वर सांगितल्याप्रमाणे मी घरून आणलेले 75 पैसे व राजूने दिलेली पितळी डब्बी ठेवली होती. पितळी डब्बी आणि पैसे गायब झाल्याचं माझ्या लक्षात आलं. आजूबाजूला डबी पडली असेल हे गृहीत धरून मी सगळीकडे चाचपून पाहिलं. ती कुठेच सापडली नाही. मग मी जोरात रडायला लागलो. शहाजी जमाले, प्रल्हाद देशपांडे, रफिक दालवाले, गोपाळ कांबळे, सुभाष पुंड हे सगळे माझ्या वरच्या वर्गातील मित्र, अर्थात तेही लहानच होते, माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की काय झालं रडायला? मी काही सांगू शकत नव्हतं. फक्त डबी आणि पैसे एवढंच बोलत होतो. त्या पैशात मला पोस्टकार्ड आणून सगळ्यांना पाठवायचं होतं आणि डबी तर माझी खूप प्रिय होती. कारण साकेगावला असताना राजू मला ती देत नव्हता आणि मी लातूरला चाललो म्हणून त्याने स्वतःहून मला दिली होती. म्हणून तिला मी खूप जपत होतो. आता तिचीच चोरी झाली. सुभाष आणि गोपाळ म्हणाले की आपण पार्शली मुलांना बोलवून कुठे पडली आहे का याचा शोध घेऊ. पार्शली म्हणजे ज्यांना थोडं थोडं दिसतं असे दृष्टीबाधित. त्या काळात आमच्या शाळेत आबा रणशिंगे, गौतम गायकवाड, गौतम मस्के, रामलिंग कांबळे आणि हनुमंत पांचाळ असे 5 विद्यार्थी पार्शली म्हणजे थोडं थोडं दिसणारे होते. म्हणून हनुमंत पांचाळला बोलावले. त्याने आजूबाजूला शोध घेतला, परंतु कुठेही डबी आणि पैसे सापडले नाही. मी पुन्हा रडू लागलो. मग शहाजी म्हणाला, रडू नको, आपण शिवाजीला सांगूयात. ते सर्वजण मला घेऊन शिवाजीकडे गेले. मला हे बरं वाटलं, कारण गेले 8-10 दिवस मी शिवाजी शिवाजी असं केवळ ऐकत होतं. शिवाजी म्हणजे कुणीतरी मोठी व्यक्ती असावी आणि ती मला माझे पैसे आणि डबी नक्कीच मिळवून देईल असं वाटलं. शिवाजीच्या रूमवर गेल्याबरोबर तो म्हणाला की काय झालं? शहाजी म्हणाला की नवीन मुलाचे पैसे चोरीला गेले. शिवाजी म्हणाला, किती होते? मी म्हणालो 75 पैसे. शिवाजी म्हणाला की जाऊ दे, बघू, आपण प्रयत्न करू. कुठे सापडतात का की कुणी घेतलेत का, नाहीतर मी देईन. मी म्हणालो की पैसे गेले, माझी डबी पण गेली पितळ्याची आणि ती मला पाहिजे. शिवाजी म्हणाला की डब्या कितकी बी मिळत्या, डबीच काय घेऊन बसलाय, मी देईन. मी म्हणालो की मला माझीच डबी हवी आहे, ती मला माझ्या भावाने दिली आहे. मग दुपारची शाळा भरली. आम्ही बेल झाल्यानंतर वर्गात गेलो आणि तो विषय तिथेच संपला. शाळा सुटल्यानंतरही मला आशा होती की शिवाजी पैसे आणि डबी दोन्हीही देईल. परंतु नंतर कळलं की शिवाजीही आमच्यातीलच एक वरच्या वर्गातील विद्यार्थी आहे आणि तोही अंधच आहे. त्यामुळे मीही हळूहळू चोरी प्रकरण विसरून गेलो. आता मी मुलांमध्ये छान मिसळायला लागलो होतो. बऱ्याच मुलांना आवाजाने ओळखायलाही लागलो होतो. माझ्याच वर्गातील शंकर खोले हा जालन्याहून आला होता. तो आणि मी खूप लांबचे विद्यार्थी होतो, म्हणून कदाचित माझं आणि त्याचं छान जमत असावं. आम्ही दोघंच एकत्र बसून गप्पा मारत असू
आणि एकमेकांच्या घरच्या आठवणी एकमेकांना सांगत असू. तसंच माधव येवारे हा लातूरमधीलच एक विद्यार्थी आमच्याबरोबर होता, तोही माझ्याच वर्गात. त्याच्याशी माझा छान जमत असे. लक्ष्मीकांत महेंद्रकर, लक्ष्मण हंबीरे, दत्ता ठणके, अशोक कदम, बालाजी सुरवसे, माधव भंडारे, गोरोबा कांबळे, व्यंकट कांबळे, प्रभाकर गव्हाणे असे काही माझ्या वर्गातील इतर मुलं होती. 2 ऑक्टोबर 1977ला मी पहिलीत असताना शाळेचा 17वा वर्धापन दिन, महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंती हा माझ्या शालेय जीवनातील पहिला सार्वजनिक कार्यक्रम मला अनुभवायला मिळाला. त्या दिवशी डायनिंग हॉलमधील सर्व टेबल्स आणि बाकडे 14च्या वरंड्यात ठेवले होते. डायनिंग हॉल पूर्ण मोकळा केला होता. तिथे एक छोटेखानी स्टेज बनवलं होतं. मुलांना बसण्यासाठी मोठी ताडपत्री टाकली होती. आम्ही सर्व मुलं अर्थात लहान मुलं पुढे, मोठी मुलं मागे असे लाईनीने बसलो. प्रमुख अतिथी महाराष्ट्रातील प्रसिद्ध नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर भालचंद्र हे आले होते. त्यांनी डोळ्यांची निगा कशी राखावी या संदर्भात मार्गदर्शन केलं. सर्व विद्यार्थ्यांचे डोळे तपासले. ज्यांना उपचार करणं शक्य आहे अशांवर शासकीय रुग्णालयात उपचारही केले. तो कार्यक्रम मी विसरू शकत नाही, कारण त्या दिवशी आम्हा सर्व मुलांना खाऊ दिला होता. दिवाळीपर्यंत माझा जवळजवळ सर्व अभ्यास कव्हर झाला होता. मराठीची बाराखडी अर्थात ब्रेल लिपी, गणितातील सर्व प्रगती व्यवस्थित होती. शास्त्रीय संगीतातही 4 राग पाठ झाले होते. 6माही परीक्षानंतर सर्व मुलं आपापल्या गावी निघून जाऊ लागली. मला मात्र गावी जाता येणार नव्हतं. दिवाळीच्या सुट्टीत मी मावशीकडे भावाबरोबर गेलो. 7 नोव्हेंबरला सुट्ट्या लागल्या होत्या आणि 28 नोव्हेंबरपर्यंत सुट्ट्या होत्या. दिवाळीच्या सुट्टीत मावशीकडे सर्वजण आले होते. मोठा बाळूभाऊ, सतीश भाऊ, दीपक भाऊ, सुनील भाऊ, छाया वहिनी, नयना वहिनी, सतीश भाऊचा मुलगा समीर आणि बाळूभाऊची वर्षा लहानच होती. माझ्याकडे सगळ्यांचंच लक्ष असायचं. सुट्टीत मावशीने मला बागकाम शिकवलं. अळ्यातील गवत कसं काढावं, आळं साफ कसं करावं, हळूहळू शिकवण्याचा प्रयत्न करत होती. झाडांना पाणी कसं टाकावं हे मला काकांनी शिकवलं. दिवाळीनंतर 2-3 दिवसांनी दीपक भाऊचा आष्टीला साखरपुडा होता. ते सगळे आष्टीला निघून गेले. फक्त बाळाभाऊ आणि मी 2-3 दिवस लातूरमध्ये होतो. त्या काळात बाळाभाऊने मला शब्दप्रभू ग. दी. माडगुळकर यांच्या 5 कविता शिकवल्या. तसंच उस्मानाबाद जिल्ह्यातील 11 तालुक्यांची नावं पाठ करून घेतली आणि पूर्ण सुट्टीभर बाळूभाऊने मला रेडिओ कसा ऐकावा हे शिकवलं. कान झाकता येत नाही म्हणून आवाज येतो हे वेगळं आणि खास लक्ष देऊनच काहीतरी ऐकावं लागतं हे वेगळं. तसं रेडिओ ऐकणं ही एक कला आहे. ते बाळाभाऊने मी पहिलीला असताना दिवाळीच्या सुट्टीत शिकवली. 28 नोव्हेंबरला मला भाऊने शाळेत नेऊन सोडलं. 8 डिसेंबरला दीपक भाऊचं लग्न आहे, मी तुला न्यायला येतो असंही भाऊने मला सांगितलं. प्रकरण 11 इथेच समाप्त होत आहे. प्रकरण 12 भूताटकीचा अनुभव. घडतं म्हणजे भूताचे विचित्र प्रकार होणं यासाठी असलेला खास शब्दप्रयोग आहे. त्या दिवशी संध्याकाळी जेवण झाल्यावर मी लवकरच एकटाच 15च्या खोलीत पार्टिशनमध्ये आलो. तिथे खूप शांतता होती. खोलीत कुणीच नव्हतं. सगळीकडे खोलीभर मी फिरू लागलो. एक वळकटी केलेलं काहीतरी पायाला लागलं. त्यावर मी उभा राहिलो. ती वळकटी अचानक अक्षरशः गदागदा हलली आणि त्यातून आवाज आला, कोण हाय र? मी खूप घाबरलो आणि बाहेर पळू लागलो. तेवढ्यात येऊन त्याने मला पकडलं. मग मी रडायला लागलो. तो रफिक होता. तो माझ्याशी भांडू लागला. एकतर मी घाबरलो होतो, मला वाटलं भूत आहे आणि रफिक माझ्याशी भांडतोय. तेवढ्यात तिथे अशरफ आला. अशरफ रफिकच्या वर्गातील डोळस मित्र होता. तो म्हणाला की काय झालं बे? रफिकने सांगितलं कि मैं नमाज पढ़ रहा था और ये मेरे पीठ पे आके खड़ा हुआ. अशरफ म्हणाला की काय रे, का उभा राहिलास त्याच्या पाठीवर? मी म्हणालो की मला वाटलं गादी आहे. अशरफ जोरात हसू लागला आणि म्हणाला की काल्या, इतना बड़ा हुआ है, थोड़ा छोटा बन.
उसको तो गद्दी जैसा लगा, जाने दे, वह लड़का नया है और बहुत डरा है. तो प्रकार तिथेच मिटला. त्या काळात आमच्या शाळेत खूप चांगली शिस्त होती. प्रार्थनेनंतर संध्याकाळी 7:15 ते रात्री 9:30 कंपल्सरी अभ्यास करावा लागत होता, हे मी पूर्वीच सांगितलंय. 10 वाजता रात्री झोपावं लागत होतं. सकाळी 5 वाजता उठावं लागत होतं, हेही सांगितलंय. दर शनिवारी रात्री 9 नंतर 11 वाजेपर्यंत डायनिंग हॉलमध्ये भजनाचा कार्यक्रम होत असे. त्यात भक्तिगीतं, भावगीतं, कधीकधी चित्रपट गीतं यांचाही समावेश होत असे. आमच्या शाळेत दर रविवारी 4 वाजता बालसभा होत असे. प्रत्येक सभेचा विषय वेगवेगळा असायचा. कधी शास्त्रीय संगीत, कधी सुगम संगीत, कधी लोकसंगीत, कधी कथाकथन. यावेळेसचा विषय दिवाळीची सुट्टी कशी घालवली हा होता. या कार्यक्रमात प्रत्येकाने भाग घेतलाच पाहिजे अशी सक्ती केली होती. 4 डिसेंबर रविवारी हा विषय ठेवण्यात आला होता. मी आत्तापर्यंत या बालसभेत कधी भाग घेतला नव्हता. ही पहिलीच वेळ होती. मला वाटलं की दिवाळीची सुट्टी आपण चांगली तर घालवली आहे, पण गावी गेलो नव्हतो. या 2 मुद्द्यांवर बोलू शकू म्हणून मी नाव दिलं होतं. मी उभा राहिलो. माझ्या आजूबाजूला एकूण 50 मुलं बसली होती. मी उभा राहिलो. तोंडातून एक शब्दही बाहेर पडेना. हात कुठे ठेवावेत, हाताचं काय करावं हे कळेना. पाय लटपटायला लागले, हात थरथरायला लागले आणि डोळ्यातून गंगा जमुना व्हायला लागल्या. जेवढं मनात ठरवलं होतं ते सगळं विसरून गेलो आणि पूर्ण कोरा झालो. हा सगळा प्रकार शिवाजीच्या आणि तिथे बसलेल्या एका शिपायाच्या लक्षात आला. त्यांनी मला लगेच खाली बसवलं आणि म्हटलं की शाब्बास, किमान भाग घेण्याचं धैर्य तरी तू दाखवलं. शिवाजी नांगराळे हे त्या काळात शाळेचे मॉनिटर होते. आज ते युनियन बँकेतून सेवानिवृत्त झाले असून सध्या मुंबई इथे राहतात. बालाजी सुरवसे हा माझ्या वर्गातील माझ्यापेक्षा लहान असलेला एक विद्यार्थी होता. त्याने या कार्यक्रमात भाग घेतला होता. त्यानं केलेलं भाषण आजही आठवतं. अत्यंत व्यवस्थित न घाबरता तो बोलू लागला. आमच्या शेतात शेंगा हायती, वाळकं हायती, बोरं समद आहे. आमच्या बैलांना टायर आहेत. आमच्या गाडीला टायर आहेत. आम्ही भावाबरोबर मायबापाबरोबर लई मजा केली. लाडू काय बी खूप खाल्लं, इत्यादी इत्यादी. आता मला 8 डिसेंबर दीपक भाऊच्या लग्नाचे वेध लागले होते. आज 7 तारीख होती. म्हटलं आता तरी मोठा भाऊ येऊन मला घेऊन जाईल. त्याने तसा शब्द दिला होता. पण 7 गेली, 8 गेली आणि मला काही घरी नेलंच नाही. खूप वाईट वाटलं मला की का घरी नेलं नसेल, याचा मी विचार करू लागलो. दिवाळीच्या सुट्टीत मोठ्या भाऊने मला रेडिओ ऐकायला शिकवलं होतं. तसंच शब्दप्रभू ग. दी. माडगूळकर यांच्या कविताही शिकवल्या होत्या. डिसेंबरमधील एके दिवशी सकाळच्या बातम्या ऐकल्या. ग. दी. माडगूळकरांचं निधन झालं. मला खूप वाईट वाटलं. सुट्टीत भाऊने मला ग. दी. माडगूळकरांबद्दल माहिती दिली होती. कोणीतरी कविता लिहिणारा आहे एवढंच माझं थोडंसं ज्ञान त्या काळात होतं. परंतु खूप वाईट वाटलं. त्यानंतर 1990च्या जून-जुलैमध्ये मी कला शाखेच्या 3य वर्षात असताना ग. दी. माडगूळकर यांचं आत्मवृत्त अभ्यासाला होतं. त्याचं नाव होतं वाटेवरच्या सावल्या. म्हणून कदाचित मला माझ्या या पुस्तकाला नाव सुचलं असावं, वाटेवरल्या पाऊलखुणा. आणि तसंही लोकांचा असा समज आहे की अंध लोक पाऊल मोजून चालतात. अर्थात तो फारसा खोटा आहे असंही नाही. पावलं मोजतो, पण ते प्रत्येक ठिकाणी मोजत नाहीत, काही विशिष्ट ठिकाणी मोजतो, हे खरं आहे. असो, 21 डिसेंबरला भाऊ मला न्यायला आला. तो म्हणाला की चल आता दीपकचं लग्न आहे. मी म्हणालो की 8 तारखेलाच होतं, तुम्ही मला का नेलं नाही? तेव्हा कळलं की 8 तारखेचं लग्न काही अपरिहार्य कारणास्तव 24 डिसेंबरला निश्चित झालं होतं आणि आम्हा सर्वांना लातूरहून वराड घेऊन 23 तारखेला सकाळी निघायचं होतं आणि म्हणून भाऊ 21 तारखेला आला होता. खूप आनंद झाला सगळ्यांबरोबर. मी आष्टीला दीपक भाऊच्या लग्नासाठी गेलो. तिथे अण्णा आणि शोभा तसेच सुवर्ण आले होते. लग्न समारंभ आनंदात पार पडला. मला थोडंसं वाईट वाटलं
की अण्णा शोभाबरोबर साकेगावला गावाला जाऊ तसं म्हणण्याचा प्रयत्नही केला. कारण आमच्या शाळेत शिक्षकांचा संप चालू होता आणि ती सुट्टी होती. म्हणून मी म्हटलं, मी अण्णाबरोबर साकेगावला जाऊ का? पण काका म्हणाले की तो संप आता मिटणार आहे, तुझी शाळा नियमित सुरू होणार आहे, तू काही साकेगावला जाऊ नको. पुन्हा आम्ही लातूरला आलो. अर्थात शाळेची गोडी लागली होती. संप जरी असला तरी सोमवंशी साहेबांनी बाहेरून 2 शिक्षकांची नियुक्ती करून आम्हाला गाणी, कविता, गोष्टी यात गुंतवून ठेवलं होतं. आदरणीय घारापूरकर सर, पाटील सर सर्वच संपावर होते. मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी तो संप खूप दिवस चालवला व शेवटी 56 दिवसांनी हा संप मिटला. लग्न होऊन 4 दिवसातच मी पुन्हा शाळेत आलो. सर्व मित्रांनी विचारलं की गावी गेला होता, मग एवढ्या लवकर का आला? येळवसच करून नाही आलास? लवकर का आलास हे कळलं, पण येळवस करूनच नाही आलास हे मला कळलं नाही. मग मी शहाजीला विचारलं. तो म्हणाला की हा या परिसरातला एक सण आहे, वेळ अमावस्या असं म्हणतात. मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटची जी अमावस्या असते तिला वेळ अमावस्या असं म्हणतात. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शेतकरी हा दिवस सण म्हणून साजरा करतात. शेतात जेवायला जातात, उंडे, आंबील बनवतात, भजी म्हणून एक प्रकार बनवतात, एकमेकांना, शेजाऱ्यांना जेवायला बोलवतात, शेताची आणि शेतातील उभ्या पिकांची पूजा करतात. अचानक कितीही लोक जेवायला आले तरी अन्न कमी पडत नाही, अशी येथल्या लोकांची श्रद्धा आहे आणि अनुभवही आहे. आम्हाला लातूरमध्ये श्री बाबूराव जगताप आणि सोमवंशी साहेब यांच्या शेतात जेवायला घेऊन जात असत. असा हा आनंदाचा सण लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात साजरा केला जातो आणि या काळात दोन्ही जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी असते. प्रकरण 12 इथेच समाप्त होत आहे. प्रकरण 13. अविनाशशी खेळण्यात उन्हाळ्याची सुट्टी संपली. दीपक भाऊचं लग्न झालं आणि मंगळवार 27 डिसेंबरला मला मोठ्या भाऊने पुन्हा शाळेत नेऊन सोडलं. पूर्वी मी गोविंद निर्दोडेच्या पलंगाखाली झोपत असे, माझा बिछाना ठेवत असे. आता नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांमध्ये खोलीचं वाटप वर्गानुसार झालं. 15च्या खोलीवर फक्त पहिलीचे आणि चौथीचे विद्यार्थी राहतील. 13च्याच खोलीवर 2री आणि 3रीचे विद्यार्थी. म्हणजे स्वाभाविकच 15च्या खोलीवरील गोविंद 3रीत असलेल्या 13च्या खोलीवर गेला. 16च्या खोलीवर सगळे हायस्कूलचे विद्यार्थी राहतील. त्यामुळे 15च्या खोलीवरील अच्युत गायकवाड, रफिक दालवाले आणि अहमद शेख हे विद्यार्थी 16च्या खोलीवर गेले. विद्यार्थ्यांमध्ये रूमचं वाटप व्यवस्थित झालं. आता 15च्या खोलीवर चौथीतील 5 विद्यार्थी शहाजी जमाले, गोपाळ कांबळे, सुभाष पुंड, प्रल्हाद देशपांडे आणि कल्याण पाटील आम्ही पहिलीचे 12 विद्यार्थी व्यवस्थित राहू लागलो. आमच्यात गट्टी छान जमली. मी 15च्या मधल्या खोलीत माझा बिछाना ठेवला. मला कपाट मिळालं. त्यात मी माझे घरचे कपडे, शाळेचे कपडे, पेपर, गणितपाटी, पुस्तक ठेवत असे. वेळ अमावस्या झाली. शिक्षकांचा संप मिटला. शाळा सुरळीत चालू झाली. 26 जानेवारीच्या निमित्ताने विविध कला, क्रीडा, ब्रेल लिपी लेखन, वाचनाच्या स्पर्धा झाल्या. अर्थात मी केवळ यांचा अनुभव घेतला, प्रत्यक्ष भाग घेतला नाही. माझं शाळेतलं हे पहिलंच वर्ष होतं. हळूहळू आजूबाजूला पिपाणी, फुगे, शिट्ट्या या सगळ्यांचा आवाज येऊ लागला. मला अचानक असा आवाज काय येतोय असा प्रश्न पडला. मग माझा मित्र शहाजीने सांगितलं, महाशिवरात्र आली आहे. महाशिवरात्रीला लातूरला सिद्धेश्वराची बरीच मोठी यात्रा असते. मुलं यात्रेला सिद्धेश्वर मंदिरात जाऊ लागले. या निमित्ताने केरुरे सरांनी आम्हाला सिद्धेश्वरची यात्रा याविषयी खूप छान माहिती सांगितली. इथलं हे पुरातन मंदिर आहे. अनेक वर्षांचा इतिहास या यात्रेला आहे. या यात्रेचा आपल्या शाळेच्या विकासासाठी खूप उपयोग झाला आहे. 2 ऑक्टोबर 1960ला ही शाळा आम्ही सुरू केली. तेव्हा केवळ मी एकटाच शिक्षक होतो आणि केवळ 4 विद्यार्थी होते. या यात्रेत मी वेगवेगळे स्टॉल लावून बसत असे. लोक येऊन मला विचारत असत. मग मी त्यांना पूर्ण माहिती देत असे. या यात्रेत संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील लोक येत असत.
आपापल्या गावात असलेल्या अंध मुलांना शाळेत आणून सोडण्याची विनंती करत असे. एक एक करून लातूर परिसरातील अनेक विद्यार्थी शाळेमध्ये येऊ लागले आणि आजची ही शाळा 50 विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे. खरंच यात्रेमुळे केवळ हौसे गौसे नवसे नव्हे तर आध्यात्मिक भूकसुद्धा भागते व अंध विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक देखील भागली जाते. ही माहिती मला या निमित्ताने मिळाली. आम्ही सर्व मुलांनी महाशिवरात्रीचा उपवास केला हे चांगलं आठवतं. उन्हाळ्याचे वेध लागल्यानंतर आम्ही मुलं खोलीच्या बाहेर अंथरूण टाकून झोपू लागलो. रात्री अभ्यास करू लागलो. आजूबाजूला अनेक झाडं झुडपं होती. अंगणाच्या आजूबाजूला मोठमोठे दगड गोटे पडलेले होते. त्यात विंचू काटा असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण आम्ही तिथे कुठल्याही भीतीशिवाय झोपत होतो आणि रात्री बेरात्री इकडे तिकडे फिरत होतो. एका बाजूला 2 वेड्या बाभळीची झाडं तर दुसरीकडे कडुलिंबाची झाडं होती. एकंदरीत अत्यंत अडचणीचा आणि प्रतिकूल असा हा सर्व भाग होता. तरी देखील कधीही कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही इजा किंवा अपघात झाला नाही. आमच्या खेड्यात म्हणतात की आंधळ्यांची गुरं देव राखतो, अंधांच्या पाठीशी देव असतो, हेच खरं. बोलता बोलता मार्च महिना आला. वार्षिक परीक्षा झाली. परीक्षेत मला खूपच छान मार्क्स मिळाले. तसंच एप्रिलमध्ये गांधार्व महामंडळाची संगीताची प्राथमिक परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर मोठ्या मावस भावाबरोबर मावशीच्या घरी गेलो. 5 मे 1978ला अण्णा मला न्यायला आला. त्याच्याबरोबर दुसऱ्याच दिवशी साकेगावला निघालो. जाताना एक मुक्काम तांदळ्याला केला. तांदळ्यात माझी दादा म्हणजे वहिनीच्या वडिलांची भेट झाली. त्यांनी माझी प्रेमाने चौकशी केली. शाळेतल्या गमती जमती विचारला. त्यांना मी विचारलं की दादा माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण होईल का? दादा म्हणाले की महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. अण्णा म्हणाला दादा त्याची इच्छा असेल की शाळेत जायचं नाही. सतीश मामा खूप हसायला लागले. दादा म्हणाले की नाही नाही त्यांची तशी इच्छा नक्कीच नसणार. मी म्हणालो की नाही माझी तशी इच्छा नाही, मला पुन्हा शाळेत जायचंच आहे. माझी दुसरीच इच्छा आहे, ती मी नंतर सांगेन. दुसऱ्या दिवशी आम्ही साकेगावी गेलो. खूप दिवसानंतर गावी आल्यामुळे प्रचंड आनंद होत होता. कुणाला भेटू, कुणाशी किती बोलू असं वाटत होतं. आजीबाई एकट्याच असल्यामुळे वहिनी, शोभा, राजू बऱ्याचदा त्यांना सोबत म्हणून त्यांच्याच वाड्यात राहत असत. मी लातूरला गेलो तेव्हा अविनाश केवळ 6 महिन्यांचा होता. आता तो 14 महिन्यांचा झाला होता. त्याने सुरुवातीला मला ओळखलं नाही. नंतर मात्र तो माझ्याशी छान खेळायला लागला. त्याच्याशी खेळत खेळत उन्हाळ्याची सुट्टी छान जात होती. उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेतील आठवणी, आजीबाई, शोभा, राजू, वहिनी, अण्णा, तात्या तसेच आमचे मामा साकेगावीच राहत असत. 1 जूनला गावातील जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली. पटेल गुरुजींना भेटलो. त्यांनाही खूप आनंद झाला. यांना सगळ्यांना सांगण्यात, बोलण्यात, भेटण्यात सुट्टी छान गेली. सुट्टी संपल्यानंतर एक दिवस गेवराई इथे आजी आजोबा म्हणजे आईचे काका आणि काकू यांच्याकडे मुक्काम करून राजूने जूनमध्ये मला शाळेत नेऊन सोडलं. यावर्षी राजू देखील वेदविद्या शिकण्यासाठी त्र्यंबकेश्वरला जाणार होता. प्रकरण 13 इथेच समाप्त होत आहे. ही फाईल इथेच समाप्त होत आहे.